कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। तुम्हाला भूतकाळाची फक्त एकच बाजू माहित आहे, दुसरी बाजू सांगा ना मॅडम। तुम्हाला सांगायची गरज नाही वाटत आम्हाला। माझ्यासाठी नको, अधिपतींसाठी तरी सांगा। त्यांना सगळं माहित आहे। शपथ आहे मॅडम तुम्हाला अधिपतींची। ए पोरी, या घरात परत असं करू नकस। शपथ नाही घालायची आम्हाला। तुला आमच्या मनातलं सांगायला तू काय आमची सगळी सोयरी नाहीस। मॅडम तुम्ही शपथ मोडणार आहात का अधिपतींची? सांगा ना मॅडम प्लीज, माझ्यासाठी नाही, अधिपतींसाठी, या घरासाठी सांगा। तुम्ही असं म्हणता ना की तुमची एक खरी बाजू आहे, मग ती खरी बाजू मला कळली पाहिजे। त्या आठवणी लई गाडून ठेवल्यात आम्ही आत। त्या सांगितल्या तर पुन्हा जगल्यासारखं वाटल। आमचा भूतकाळ काही सुखाचा नव्हता। नुसती परवड, हाल, गरिबी, अपमान याच आठवणी आहेत। त्यात शिक्षण सोडलं, आई बरोबर 2 घरची कामं करायचो। त्यानंतर अधिपती भेटले, तुम्हाला तर पुढचं माहीतच आहे। हो, त्यांनी तुमचे पाय धरले, पायाला मिठी मारली आणि मग बाबांनी तुम्हाला घरी यायला सांगितलं। आणि इथून पुढे 2 बाजू आहेत गोष्टीच्या। तेच मॅडम, मला दुसरी बाजू ऐकून घ्यायची। काय करणार जाणून? पुढे कधीतरी त्या गोष्टींचा आमच्या विरुद्ध वापर करायचा। हां, नाही 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 मॅडम, मी असं कधीच केलं नाही आणि मला असं करायचंही नाहीये। मी पण एक स्त्री आहे आणि एक स्त्री म्हणून मला हे सगळं समजून घ्यायचंय। नाहीतर एक स्त्री म्हणून मी दुसऱ्या स्त्रीशी चुकीचं वागले ही खंत राहील माझ्या मनात। एक सांगा सुनबाई, तुम्ही अशा रस्त्याने चाललायसा आणि एक लेकरू येऊन तुमच्या पायाला मिठी मारतो, तुम्हासनी आई आई म्हणतो, तुमचं काळीज हलणार नाही काय? तुम्हाला काहीच वाटणार नाही काय त्या मुलाबद्दल? वाटेल मॅडम, माया वाटेल। आम्हासनी पण तीच वाटली, कारण एवढ्याशा अधिपतीने जेव्हा येऊन आमच्या पायाला मिठी मारली तेव्हा मला कळलं की लेकराची आई नाही, आम्हाला लेकराची दया आली। देवाने एवढ्याशा लेकराला एवढी मोठी शिक्षा का म्हणून द्यावी कळत नव्हतं। एवढंसं ते लेकरू आई आई म्हणून रडत होतं, आम्हाला घरी चल म्हणत होतं। आम्ही त्यासने सांगायला पाहिजे होतं की बाबा रे, आम्ही तुझी खरी आई नाही, पण आमच्याच्याने ते झालं नाही। एवढ्याशा लेकराच्या डोळ्यातलं पाणी बघून जिडकारावं वाटलं नाही, उलट मायेनं त्याच्या डोसक्यावरून हात फिरवला। आम्ही डोळं भरून आले। झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री।